ताजचे नाव आता जीव्हीके हॉटेल्स वरून हटणार. टाटा समूहाने संपूर्ण हिस्सा विकला. कोण आहे खरेदीदार? जर तुम्हाला रिअल इस्टेट मधील व्यवहाराबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा. सबस्क्राईब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेज मध्ये भर घाला. टाटा समूहातील दिग्गज कंपनी इंडियन हॉटेल्स आणि ताज जीव्हीके हॉटेल्स यांच्यातील प्रदीर्घ काळाची मालकीची भागीदारी अखेर संपुष्टात आली आहे. इंडियन हॉटेल्सने या जॉईंट व्हेंचरमधील आपली संपूर्ण 25.52% भागीदारी विकली असून 30 डिसेंबरला बाजार बंद झाल्यानंतर ही माहिती एक्सचेंजला देण्यात आली. या निर्णयामुळे आता जीव्हीके समूहाच्या या हॉटेल्सच्या नावापुढून प्रतिष्ठित ताज हा शब्द अधिकृतरित्या हटवला जाणार आहे. इंडियन हॉटेल्सने त्यांच्या ताब्यातील 1.6 कोटी शेअर्स 370 रुपये प्रति शेअर या किमतीने शालिनी भूपाल यांना विकले आहेत. या व्यवहाराची एकूण किंमत सुमारे 592 कोटी रुपये असल्याचे समजते. या विक्रीसह टाटा समूहाचा या कंपनीतील मालकी हक्क औपचारिकपणे संपला आहे. टाटा समूहाने आपला हिस्सा विकल्यामुळे ताज जीव्हीकेला आता त्यांचे कॉर्पोरेट नाव बदलावे लागणार आहे. कंपनीच्या नावातून ताज हा शब्द काढून नवीन ब्रँड नेम स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र प्रवाशांना देण्यात येणाऱ्या सेवांवर याचा त्वरित परिणाम होणार नाही. 2007 मध्ये झालेला नाव आणि ट्रेडमार्क लायसन्स करार आणि 2011 मधील शेअर्स होल्डर्स करार आता रद्द करण्यात आले आहेत. इंडियन हॉटेल्सने नियुक्त केलेल्या सर्व संचालकांनी 30 डिसेंबर रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. गुंतवणूकदारासाठी महत्त्वाची बाब म्हणजे इंडियन हॉटेल्सने मालकी हक्क सोडला असला तरी ते आधीच झालेल्या हॉटेल ऑपरेटिंग अग्रीमेंट अंतर्गत या हॉटेलचे संचालन सुरू ठेवणार आहेत. म्हणजेच जीव्हीके समूहाची ही हॉटेल्स आता टाटा समूहाच्या कॅपिटल लाईट मॉडेलवर चालतील. या स्टेक सेल नंतर जीव्हीके भूपाल कुटुंब आता 74.99% हिश्श्यासह कंपनीचे मुख्य प्रमोटर म्हणून कायम राहील. हैदराबाद मधील प्रसिद्ध हॉटेल्स आणि बेंगलोरमध्ये येणारा नवीन प्रकल्प याचे व्यवस्थापन इंडियन हॉटेल्सच पाहणार आहे. हा निर्णय इंडियन हॉटेल्सच्या भविष्यातील कॅपिटल लाईट विस्तार धोरणाला पाठबळ देण्यासाठी घेण्यात आल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.